तुम्हाला आदर्श कुणाचा असावा? पोरांनो लक्षात ठेवा, कुणाच तर मगाशी सांगितलं स्वप्न बघायचे, स्वप्नामध्ये कोण बघायचंय? स्वप्न बघणं गरजेचं आहे, स्वप्नाशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आदर्श कुणाचा घ्यायचा मला सांगा, तुम्ही कुणाचा आदर्श घेता पोरांनो? पुष्पा आदर्श आहे. अरे शरीर, एवढं शरीराला आपल्या देवानं चांगलं शरीर दिलेलं आहे. पोरं चांगली चांगली पोरं दाढी वाढवून केस उलटी करून वाकडी तिकडी चालू लागली. आता नवीन गाणं आहे कुठलं ते चिकरी चिकरी काहीतरी आलंय, हातामध्ये सिगरेट धरून उगच पाय वर खाली डान्स करते. हा आपला आदर्श नाही पोरांनो, हा आपला पोरीना आदर्श नाही. लक्षात ठेवा, हा तुम्हाला आदर्श चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार आहे. माता भगिनी तुम्हाला पण सांगतो, बऱ्याच भगिनींना काय वाटतं, चित्रपट दाखवलं जाते पुष्पा आदर्श का झाला? पुष्पाच्या बायकोनं काय सांगितलं, मंत्र्यासंग फोटो काढून ये, त्याने काढून दिला नाही म्हणून पुष्पानं काय केलं, डायरेक्ट सरकार पलटून टाकलं. पण बायकांना वाटतं आमचं पण नवऱ्यानं आमचं ऐकलं पाहिजे, आमच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत, त्यासाठी नवऱ्यानं काय का करणं, तिकडे 2 नंबर 3 नंबर 4 नंबर करू दे. लक्षात ठेवा, आपला आदर्श चांगला पाहिजे, कारण या समाजामध्ये पूर्वीपासून आता धोका कुठं आहे पोरांनो लक्षात ठेवा. मी तुम्हालाच का सांगतोय, एखाद्या खेडेगावात जाऊन उपयोग नाही. आमचं झालं गेलं वय 50 कडे आमचा विषय संपला. अजून 10 वर्षानं तुमच्या हातामध्ये मुलीन देश असणार आहे पोरांनो, तुमच्या हातामध्ये देश असणार आहे. या देशाला जर खरोखर आपल्याला 1 नंबरला न्यायचं असेल, या देशाला खरोखर प्रगतिशील आणि सुसंस्कृत बनवायचं असेल, तर तुमचा आदर्श सुद्धा चांगली लोक असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, वाईट वृत्तीची लोक जन्माला येणं नित्याची बाब आहे. याच्या अगोदर सुद्धा वाईट गुंड आलेत, रावण आला, कौरव आले, याच्या अगोदर आलेलं आहे. परंतु सर्वसामान्य माणसं ही नेहमी चांगल्या लोकांच्या पाठीमागे होती. लक्षात ठेवा, आता चिंतेची बाब काय? लक्षात ठेवा, वाईट वृत्तीची लोक जन्माला येणं नित्याची बाब आहे, परंतु वाईट वृत्तीच्या लोकांना आदर्श मानणारा समाज तयार होणं हे चिंतेची बाब आहे. लक्षात ठेवा. आणि आता तेच घडतंय. आता तुमचे आदर्श चांगली लोक नाहीत, गुंड पोरं झालेत. पोरी तुमचं सुद्धा, तुमचा हिरो कुठला टकाटक डॉक्टर इंजिनियर नाही, तुमचा हिरो छपरीच तुम्हाला वाटायला लागलाय. कारण आहे ते चित्रपट तुम्ही बघता, ते रील तुम्ही बघता, तुमच्या डोक्यामध्ये येतं. इथं पालकांना सुद्धा सांगतो, प्रत्येक गावामध्ये गेले की पालक सांगतात व्याख्यानाला पोरं जमत नाहीत, आमच्या पोरींचा आदर्श कसा घेणार सांगा ना. ज्यावेळी एका गावामध्ये लावणीचा कार्यक्रम असतो, तुडुंब गर्दी भरलेली असते, एखादी नृत्यांगना नृत्य करत असते, सर्व लोक शिट्या मारत असतात, वावा करत असतात, त्या पोरीच्या नकळत मनामध्ये बसतं, हे केलं तर आपण फेमस होणार आहे. हा व्याख्यान करून कोणी फेमस होणार नाही, चांगलं सांगून आपण फेमस होणार नाही. जर आपल्याला